हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय भीमाशंकरला. तर चला आज काय काय मस्ती करतो आम्ही ते बघूया. बाय. हाय गाईड्स. बोल बोल. आम्ही चाललो भीमाशंकरला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव. अभी हम यहाँ पे ब्रेकफास्ट के लिए रुके. शेयर्स को मिसल खानी है. पुण्यावरून नाशिक साईडला जाताना चाकणच्या पुढे हे तुलसी हॉटेल म्हणून आहे. खूप छान आहे. आम्ही मोस्टली 2 ते 3 वेळा इथे थांबलो आहे, त्यामुळे इथली टेस्ट तर आम्हाला बेस्ट वाटली. त्यामुळे आम्ही आवर्जून इथेच थांबलो होतो नाश्ता करायला. मी आणि मम्मीने साबुदाणा वडा, पप्पाने दहीवडा आणि श्रेयसने इथे मिसळ खाल्ली. सगळंच खूप छान आणि क्वालिटी फूड होतं. मग नंतर आम्ही निघताना इथे एक डॉगी आला होता. आम्हाला आधी वाटलं त्याच्या पायाला लागलं म्हणून एका पायात ते काहीतरी बांधतायत, बट नंतर कळलं 4ही पायामध्ये त्याला शूज टाईप घालत होते. दॅट्स सो स्वीट ऑफ दॅम. त्या काकू खूप स्ट्रगल करत होत्या त्याला घालायला. तोही नुसता इकडे तिकडे फिरतच होता. नंतर राजगुरुनगरच्या पुढे आल्यानंतर भीमाशंकरला आम्ही टर्न घेतला. तिथे रस्त्याने गावातले लोक रानमेवा वगैरे विकत होते. तर आम्हाला जांभूळ खाण्याची खूप इच्छा झाली, त्यामुळे आम्ही रस्त्यात गाडी थांबवून इथे जांभळं विकत घेतली. छान होती जांभळं, जी गावरान असतात तीवाली जांभळं होती. भीमाशंकरला पोचण्याच्या आधीच 7 ते 8 किलोमीटर आधीच गाड्यांची एवढी लाईन होती. लिटरली आम्ही तिथेच अर्धा पाऊण तास त्या ट्रॅफिकमध्ये होतो. प्लस पार्किंगला जागा पण शोधणं खूप अवघड होतं. मग नंतर 2 किलोमीटर अलीकडेच पार्किंगला गाडी लावून आम्ही चालत निघालो. मम्मी इथे म्हणत होती की येताना आम्ही तिथेच थांबतो, तुम्ही गाडी घेऊन आतमध्ये या आम्हाला घ्यायला. त्यामुळे आम्ही ते हसत होतो सगळेजण. त्या 2 किलोमीटरमध्ये 1.5 किलोमीटरचं अंतर तर जंगलात नव्हता, त्यामुळे माकड वगैरे बघत वेळ कसा गेला आणि आम्ही कसे पोचलो समजलंच नाही. पण पुढे गेल्यावरती मेन मोठा सरप्राईज होता आमच्यासाठी. तिथे अजून जास्त वेटिंग होतं. हा खूप चुकीचा डिसिजन होता जो की आम्ही संडेला आलो होतो. संडेला कोणी जर येण्याचा प्लॅन करत असेल तर न आलेलंच बरं राहील, कारण एवढी गर्दी होती. आम्हाला 5 ते 6 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं. त्यानंतर आमचं दर्शन झालं. ही एवढी मोठी लाईन होती. आधी तर आम्हाला वाटलं इथनं जवळच असेल, पण इथून पण आम्हाला 1.5 ते 2 किलोमीटर ही लाईनच होती. फक्त ही 2 किलोमीटरची लाईन आम्हाला क्रॉस करायला 6-6.5 तास झाले होते. सकाळी 11 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागलो होतो. दर्शन घेऊन पूर्ण गाडीपर्यंत आम्हाला पोचायला 6-6:30 वाजले होते. इथे आता आम्ही जिथे थांबलो तिथे येईपर्यंत आम्हाला 2-2.5 तास झाले होते. कंटिन्यू एवढे तास आम्ही थांबलो होतो, त्यामुळे एवढे थकलो होतो संध्याकाळी घरी जाईपर्यंत.
ते तिथे मागे जिथे गर्दी दिसते तिथून मुखदर्शनाला वेगळी लाईन चालली होती, त्यामुळे तिथे लोकांमध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग आणि भांडणं होत होती. मध्ये लोक खूप घुसत होते. जे नॉन महाराष्ट्रीयन होते ते मोस्टली आतमध्ये घुसून खूप जण पुढे आले होते. ही मेन गँग जी होती हे सगळे घुसलेले होते, त्यामुळे सगळे खूप चिडलेले लाईनमधले. आणि हे इथून मंदिर दिसत होतं, पण आम्हाला इथून पण तिथपर्यंत पोचायला 2-2.5 तास लागले होते. इथेच आम्ही 1 तास कंटिन्यू ह्याच जागी आम्ही उभे होतो. मग नंतरनं थोड्या वेळाने आतमधल्या साईडला एंट्री केल्यानंतर इथे स्टेअर्स होते. जरा बरं वाटलं, कारण वरती जिथे आम्ही उभे होतो तिथे पूर्ण खडकाळ रोड होता आणि आम्ही चप्पल काढले होते, त्यामुळे कंटिन्यू पाय दुखायला लागलेले आणि प्लस त्यामध्ये ते दगडे रुतून अजून आता इथून आम्हाला इथे irritate 4 व्हायला तास लागलेलं कंप्लीट सगळ्यांना. झालेले आहेत. इकडून पण गर्दी आहे, इथे पण एवढी गर्दी आहे, काही कळून येत नाहीये. ओम नमः शिवाय महादेव. आलेलो तर आहे. दिस इज द डेस्टिनेशन. ओ माय गॉड. नारायण मी समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं. इथे आमचं दर्शन झालं होतं आणि बाहेर येऊन मी आणि मम्मीने आरती केली. खूप छान दर्शन झालं. वेळ लागला पण मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं, वर्थ वाटलं. नंतर आम्ही खूप थकलो होतो, कारण सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि ते संध्याकाळ झाली होती. मध्यंतरी आम्ही काही खाल्लंच नव्हतं. मग परत गाडीपर्यंत 2 किलोमीटर चालत जाण्यापेक्षा तिथे बस सर्विससुद्धा अवेलेबल होती पार्किंगपर्यंत. मग आम्ही बसने पार्किंगपर्यंत आलो. इथे येऊन थोडंफार जे घरून आणलेलं तेवढंच खाल्लं आम्ही आणि मग निघालो बॅक होम. तू नाही मागे घ्या आणि दिशाच बदला तुमची. दिशा बदला. हां बस. कसं झालं मम्मी दर्शन? वेळ लागला तर लागला, पण मस्त झालं. छान झालं. इकडे सांग कसं झालं दर्शन? खूपच मस्त. 5 तास पाय दुखले नाही का? Say no. आम्ही निघाल्यानंतर थोडा बारीक पाऊस सुरू झालेला आणि धुकं पडलेले. खूप छान वाटत होतं, पण आम्ही सगळेच एवढे थकलेलो की साधं फोटो घ्यायचं पण आम्हाला भान राहिलं नाही. आणि मग इथे आम्ही निघालो रिटर्न बॅक टू पुणे. बट एका ठिकाणी आम्ही स्टे करायचा विचार करत होतो, पण आम्हाला तिथले रूम काय तेवढे खास वाटले नव्हते. ॲक्च्युली नव्हतेच ते. बाहेरनं चांगलं वाटत होतं, बट त्यांनी वेल मेंटेन ठेवलं नव्हतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि परत बॅक टू पुणे निघालो. त्यानंतर आम्ही निघालो आणि खूप जास्त पाऊस झाला. मी झोपले होते, मी मिस केलं ते व्हिडिओ शूट करायला. मग नंतर राजगुरुनगरच्या पुढे येऊन एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि परत निघालो. खूप जास्त थकलेलो. काय घडत होतं, काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं. इथे मी श्रेयसला कोल्ड्रिंकसोबत एक्सपेरिमेंट करायला लावत होते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला प्यायला लावलं, जे की मला खूप आवडतं. त्यालासुद्धा आवडलं. नंतर कंटिन्यू तो तेच करत होता. पुढे वाटलं आता लेट झालं त्यामुळे ट्रॅफिक लागणार नाही, पण रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजता पण आम्हाला खडकीजवळ खूप जास्त ट्रॅफिक लागलं. अर्धा ते 1 तास आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकूनच होतो. मग नंतर पुढे निघालो. पुढे जाता जाता दगडूशेठ गणपतीचं दर्शनसुद्धा घडलं. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. नाही आवडलं तर डिसलाईकसुद्धा तुम्ही करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.